महाराष्ट्र भाजपची महत्त्वपूर्ण बैठक प्रदेश भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली आहे। विधान परिषदेच्या 11 जागांच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। देवेंद्र फडणवीस, बावनकुळे तसंच यावेळेला उपस्थित असतील रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यासह कोर कमिटीतील सदस्य उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे महत्त्वाची बैठक असणार आहे। या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोर कमिटीत दिल्लीमध्ये उपस्थित असणारे सर्व नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे भाजपची आजची महाराष्ट्र भाजपची महत्त्वाची बैठक असेल। या बैठकीच्या माध्यमातून दिल्लीतून मिळालेले निरोप हे पुढे पोहोचवले जातील आणि येत्या काळातल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत काही महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये मांडले जातील। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, काय अधिक माहिती या बैठकीसंदर्भात? प्रज्ञा, या अगोदर जर का बघितलं तर आपल्याला बैठकींचा सिलसिला हा भाजपमध्ये सध्याला पाहायला मिळतो आहे। एकूणच विधानसभेच्या तयारीसाठी देखील लगभग ही भाजपकडनं आणि सर्व पक्षीयांकडनं सुरू झालेली आहे आणि अशातच विधान परिषदेच्या निवडणुका देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। 11 जागांसाठी या निवडणुका होणार आहे आणि त्यामुळेच भाजपच्या जी राज्याची प्रदेश कमिटी आहे त्यांची आपल्याला बैठक पार पडताना पाहायला मिळणार आहे। हीच जी कमिटी आहे ती दिल्लीमध्ये देखील गेलेली होती। दिल्लीमध्ये देखील त्यांची बैठक जी आहे ती पक्षश्रेष्ठींबरोबर होताना पाहायला मिळालेली होती आणि आता राज्यामध्ये देखील पुन्हा बैठक आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्यासोबत जे इतर नेते आहेत हे देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे। त्यामुळे एकूणच येत्या काळातल्या निवडणुका असेल किंवा मग या विधान परिषदेच्या निवडणुका असेल, एकूण नेमकी काय रणनीती ही भाजप आखते हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अभिषेक।